मातोश्रीबद्दल आजही आस्था आहे असं तुम्ही म्हणाले. एकीकडे आस्था आहे असं म्हणतात, दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते बोलतात. बाबू पटेल यांनी 2 वेळा तुमच्या पक्षाचं काम केलं नाही, तुमचं काम केलं नाही, तरी बाबूराव यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेताय. अगोदर काही सेटिंग होतं का नेमकं काय? बघा साहेब, तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. आपण सगळी मंडळी ना हे जनतेचे सेवक आहोत. पद, खुर्च्या, पक्ष या गोष्टी नामांतराच्या आहेत. पण बाळासाहेबांचे शिवसैनिक जरी विसंगत झाले, विविध पक्षात जरी गेले, ते एका या प्लॅटफॉर्मवर यायला त्यांना कोणी अडवू शकत नाही. गमतीचा भाग म्हणून तुम्हाला सांगतो की मातोश्री आम्हाला सर्वांना, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं मातोश्री वंदन हे आहे, लक्षात ठेवा तुम्ही. जे लोक पक्षातून बाहेर पडले, ठीक आहे, विचारधारेमध्ये एकमेकांच्या समजा विचारामध्ये फरक पडला असेल, कामाच्या पद्धती बदलल्या असतील, पण तो शिवसैनिक हा कुठलाच मातोश्रीपासून लांब नाही. प्रश्न राहिला बाबूराव आणि त्यांच्या सहकार्यांचा. आमची मैत्री कायम होती आहे आणि ती राहणारच आहे. काम करत असताना त्यांचा या सगळ्यांचा एकच ओरा आहे की जनतेला न्याय मिळाला पाहिजे, त्यांची जास्तीत जास्त काम व्हायला पाहिजे. आमची तीच भूमिका आहे. त्यामुळे मला एक सुस्पष्ट सांगायचं आहे आपल्याला की हे फोडाफोडीचं राजकारण नाही, हे समन्वयाचं राजकारण आहे. आणि समन्वयाचं राजकारण करायला महाराष्ट्रामध्ये, आमच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये खूप समन्वयाचे राजकारण लोकांनी केलेत. आम्ही तर त्यातले फार छोटे घटक आहोत. मग आम्हाला असं वाटतं की काय भलं आहे आमच्या तालुक्यासाठी, तर तालुक्याच्या भल्यासाठी आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आलो तर आपल्या सर्वांचा आशीर्वादाची गरज आम्हाला सगळ्यांना लागणार आहे, असं माझं मत. तर शिवसैनिकांनी काय आव्हान करणार? सर्व शिवसैनिकांनी आता या शिवसेनेबरोबर यावं आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी एकजूट होऊन हा संपूर्ण जिल्ह्यावर चांगल्या पद्धतीचा या पक्ष संघटनेची वाढ निर्माण करून आपला दबदबा तयार करावा असं मला वाटतं.